मंडळी, मस्त छान छान ताज्या ताज्या भाज्या आता सध्या बाजारात मिळत आहेत. चला मग मस्तपैकी आपण पण मिक्स व्हेज भाजी करूया. नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आता याच्यासाठी मी फ्लॉवर, बटाटा, गाजर, बीन्स, मटार, सिमला मिर्च अशा भाज्या घेतलेल्या आहेत. फ्लॉवरचे तुरे काढून घेतले, बटाट्याचे चौकोनी काप केलेत आणि ते पाण्यात घालून ठेवले. एकीकडे मी तेल गरम केले, 2-3 चमचे तेल गरम केले आणि त्यात फ्लॉवर आणि बटाटा परतून घेते. आपल्याला काय करायचंय, सगळ्या भाज्या थोड्या तेलामध्ये 80% शिजवून घ्यायच्यात, एवढ्या आपल्याला परतायच्यात. त्याच्यामुळे काय होतं, भाजीची चव छान लागते. आता हे बघा, इथं फ्लॉवर आणि बटाटा मी एकत्र परतलाय, छान शिजलाय, 80% तो शिजलेला आहे. आता ते फ्लॉवर बटाटा मी बाजूला काढला. त्याच तेलामध्ये मी एक वाटीवर मटार घातलेले आहेत. लगेचच त्याच्यावर 1 मिनिटाकरता झाकण ठेवलं, कारण मटार तेलावर उडतात. त्याच्यानंतर थोडेसे परतले, ते सुद्धा 80% शिजवले आणि मी बाजूला काढून घेतले. आता पुन्हा त्याच तेलामध्ये मी बिनीस घातलेले आहेत. बिनीसचे मोठे मोठे तुकडे घेतले, ते थोडे परतले. ते परतून झाल्यानंतर थोडीशी सिमला मिर्च ह्याच्यामध्ये घातली. साधारण पाव वाटी ह्या भाज्या आहेत. आता ह्या सुद्धा एक 80% आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर हे सुद्धा आपण बाजूला काढून घेऊ. आणि आता गाजर राहिले, गाजरचे सुद्धा मी असे बारीक काप केलेले आहेत, ते पण परतून शिजवून घेते. हे बघा, गाजर सुद्धा आपले परतून झालेले आहेत. आता भाज्या सगळ्या परतून झाल्या. आता पुन्हा एकदा एका कढईमध्ये मी 2 चमचे तेल गरम केलं. त्यात एक मीडियम साईजचा कांदा एकदम बारीक चिरला आणि तो परतून घेतला. तो चांगला गुलाबी झाला की त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा आलं लसूणाची पेस्ट घालायची. आता आपण टोमॅटोची प्युरी करू. साधारण 2 मीडियम टोमॅटो आणि त्यात 4-5 काजू घालून त्याची पेस्ट करून घेतली आणि ती पेस्ट आता जो आपण कांदा परतलाय त्यामध्ये घातलेली आहे. आता आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचंय. चांगले 4 ते 5 मिनिटं आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित गॅस लो ते मीडियम फ्लेमवर ठेवून परतून घ्यायचंय, म्हणजे टोमॅटोचा कच्चेपणा जायला पाहिजे. आता याच्यात आपण चवीनुसार मीठ घालूया. त्यानंतर याच्यामध्ये धनेपूड अर्धा चमचा, जिरेपूड अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा घालायचा आहे. तसंच लाल तिखट घालूया. आपल्या आवडीनुसार लाल तिखट घाला. इथं मी बेडगी मिरचीचं तिखट घातलंय, त्याच्यामुळे भाजीला रंग सुद्धा छान येतो. पुन्हा एकदा आपल्याला हे सगळं मिश्रण परतायचंय. आता मसाले करपू नये म्हणून एक छोटी वाटी गरम पाणी मी ह्यामध्ये घातलेलं आहे. आता ह्याच्यात आपल्याला दही घालायचंय. साधारण एक 2 चमचे गोडसर दही आपण ह्यामध्ये घालूया. त्याच्यामुळे भाजीची चव आणि टेक्स्चर खूप छान येतं. आता मिश्रण परतून झालंय, त्याला तेलही सुटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी घालायचंय. आता मिश्रणाला चांगली उकळी आल्यावरच आपण ज्या भाज्या तेलात आधी परतून ठेवल्यात त्या ह्यामध्ये घालायच्या आणि मिश्रण ढवळून घेऊया. आता तुम्हाला हे जरी पातळ वाटत असेल तरी त्या भाज्या अजून शिजायच्यात. त्या शिजेपर्यंत भाजी छान अळून येते. टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी त्यात एक अर्धा चमचा साखर घातली आणि झाकण ठेवून गॅस मीडियम ते लो फ्लेमवर ठेवून मिश्रण चांगलं 4 ते 5 मिनिटं मी शिजवून घेतलं. हे बघा, भाजी छान आळून आलेली आहे, त्याचा रंगही चांगला आलेला आहे आणि टेक्स्चर सुद्धा छान झालेलं आहे. तेलामध्ये भाज्या परतून घेतल्यामुळे ह्या भाजीला छान चव येते. आपली ही मिक्स व्हेज भाजी तयार आहे. अगदी कमी मसाले वापरून मस्त सुंदर अशी आपण भाजी तयार केलेली आहे. गरम गरम भाजी, त्याच्याबरोबर चौकोनी गरम गरम पराठे आणि सॅलड असं मी केलेलं आहे. मग मंडळी, तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी? आवडली का? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. आणि मंडळी, स्वतःची काळजी घ्या. असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा. त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो. आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.